मायला मला एकट्याला बोलून घेतलं आणि सर्व गायब होऊन जाता साले. हा आला आला आला. ए लखन. काय रे कुणाल, काय करतोय तू इथे? अरे यार तुम्हाला काल एवढं सांगितलं मी, लवकर या कॉलेजला, लवकर या. यार तुम्हाला काही टाइमची व्हॅल्यूच नाही. हे बो, अरे मला काही जास्त लांब यायचं नसतं. तो सूरज आणि तो हर्षल ते दोघंच लेट करून येता यार. पाय रे सूर्या, आपलं नाव सांगतो, स्वतःला टाइम लागला ते नाही सांगत. हे बाय भाऊ पुण्या, याने काय केलं माहिती का? म्हणे स्टँडवर येतो म्हणे, स्टँडवर आलाच नाही. 5 मिनिटं आम्ही तिथे थांबलो. त्याच्यानंतर त्याच्या घरी गेलो. घरी पण नव्हता तो, कुठं गावात गेलेला होता. नंतर घरी आला आणि म्हणे मला वेळ झाला म्हणे, कोणाला सांगू नका म्हणे. आणि इथं येऊन बघ काय सांगतोय, आमचं नाव सांगतोय म्हणे, हे दोघं टाइम करून देता म्हणे. अय भाऊ, अरे झालं ते झालं, आता मिटवता घ्या, थंड घ्या थोडस, बसून घ्या तुम्ही. ए सरकारी गुड्डे आले सरका. ए यार लखन यार, माझं नाव संस्कृती आहे. अरे नावाने बोलत जा ना. हो, विसरूनच गेलो होतो मी, कारण आहे ना ते लक्षात राहत नाही का. हा सदा कदा लक्षात राहत नाही तुझ्या. हा मॅन्सी बी आली रे भाऊ. लखन तू मॅन्सी नको म्हणू बरं का मला, मानसी नाव आहे माझं. ए भोय जाऊ दे रे. बसून घ्या. सुनो मेहरबानो कदरदानो. ए मिलिंद, अरे काय यार, पाणी आण ना आपल्याला. अरे यार तू पाठ गेलाय ना रे घ्यायला. मिलिंद तू काम ऐकत नाही बरं का आमचं. ए भो चायला आजपर्यंत तुझं काही ऐकलं नाही, असं कधी झालं का? अरे काय यार तुम्ही बी. मिल्या, एक तर बसून घे भो, नाही तर बोलून घे तू एकदाशी. काय तू असं उभं राहू राहिला म्हणजे अख्खी पब्लिक तुझ्याकडे बघू राहिली आणि ते आमच्या तोंडाकडे बघतील अजून. म्हणजे कसं होऊन जाईल, समजलं ना तुला आता? समजला ना, लोकांचा दृष्टिकोन काय होऊन जाईल माहिती का? दिवसा कश काय कावळे दिसायला लागले असं होऊन जाईल. ए भो मला ना इथे थांबायचं नाही. ए भो अरे तू आला होता बिचारा, पाणी बिनी तरी आणला असतं त्याने. अरे यार त्याला मी काय सांगितलं आणि तो काय ऐकलं, त्याने वेगळं समजलं भाऊ, निघून गेला. आता त्याच्यात मी काय करू? याला आहे ना असं माणसाशी प्रेमात वागता येत नाही. मानसी महत्वाचं म्हणजे मला तोंडावर बोलायची सवय, ते कोणी का असे ना तिथे. कारण की कसं आहे ना, आपल्याला मस्करी करायला आवडते मित्रांशी, तो काही विषय नाही. त्याबद्दल मित्रांना काय राग येत नाही. तो मिलिंद, तो मिलिंद 5 मिनिटात परत येईल, ही गॅरंटी आपली. हा लगेच का? ए संस्कृती, आपण काय प्लॅन केलेला होता? कुठेतरी फिरायला जायचं बा असं. मग काय प्लॅन केला नक्की? अरे काय सांगू भाऊ सुरज तुला नक्की, की कोणीच मनावर घेत नाही भाऊ. मनावर घेण्यासारखं काय? कधी सांगा ना, लगेच जाऊ ना. भाऊ तुला काही काम नसतात म्हणून तू सांगत असशील. मला आहे ना रोज टच मध्ये राहावं लागतं, कारण की ना एक दिवस जरी मला गॅप पडला तर मी सर्व विसरून जातो भाऊ. आणि महत्वाचं म्हणजे मी काय नाही, मला केव्हा सांगितलं मी रेडी होऊन जाईल, तो विषय नाही. पण सूरजला नक्की सांग भाऊ, तो काय आहे गडीकमध्ये त्याचे कांदे भरायचे राहतात, गडीकमध्ये टोमॅटो भरायचे राहतात भाऊ. आता चालू आहे टोमॅटोचं सीझन, तो अजिबात हालचाल करणार नाही. महत्वाचं म्हणजे तो का असं रात्री हा सांगेल आणि सकाळी नाही सांगेल. ए भाऊ माझं कशाला नाटक सांगतो यार, मी केव्हा पण तयार आहे ना. अरे यार तू येशील रे, तो विषय नाहीये, पण हर्षलचा पण विचार करावा लागतो थोडासा. आता हर्षलला वेळ आहे का? त्याचं एक तर पोरी बघण्याचा सीझन चालू आहे भाऊ. ही पोर बघ, ती पोर बघ, ही नाही आवडत, ती नाही आवडत, त्याचं चालूच आहे भाऊ. त्याच्यावर आहे सर्व आता. अय भाऊ अय, अरे असं काय बी नका चावळवर, तुम्ही कुठे बी काही बी कुठे बी सुरून जाताना तुम्ही. काय इथे काय 4 लोक पाहता आपल्याकडे, काय नाही. तुम्ही असं काय बी नका बोलत जाऊणार आहे. येईल ना मी, मला सांगा ना तुम्ही. काय बोल मग काय करायचं नक्की आता? हे पाय भाऊ, आजचा लास्टचा दिवस आहे. आज आहे ना काहीतरी मस्तपैकी टामटूम जेवण वगैरे करू आणि मस्तपैकी पुढच्या हप्त्यात नाही तर पुढच्या महिन्यात काहीतरी ट्रिप काढू भाऊ. कारण की कसं आहे, पावसाळा पण मस्त सुरू होत आहे आणि मस्त फिरायला मजा येईल. ट्रेकिंग सुरू करू यार, लय मजा येईल. ए अरे तू ट्रेकिंगचा विषय सांगतोय, ती मानसीकडे बघितलं का तू? एक तर लूज आहे पहिलेच, गेली पडून मिळून. मग कुणाल एवढी बी लूज नाही बरं का मी, तू काय बी बोलतोय आता. अरे ती मानसीचं जाऊ दे, इलेक्ट्रोलाइट दिला का ती लगेच चालेल. पण संस्कृतीचं काय यार, तिचा पहिला एक डोळ्याचं ऑपरेशन झालेलं आहे, नंतर दुसऱ्याचा पण होणार आहे. मग तिला अचानक दिसलंच नाही, मग काय करणार? जाईल ना भिंतीला टोकून यार, काय उपाधीच्या आत. ए भाऊ घेऊन जायचं असेल तर घेऊन जा, नाही तर काही ना काही घेऊन जा, जाऊ द्या. अय बय लगेच नको नाराज होऊ ना, जायचंय ना आपल्या तावाना. पुढच्या महिन्यात 100% फीस करू मग. चालेल ना मग, चला मग फिक्स का पुढच्या महिन्यात?
ए बाबू मग आता बाय फिक्स झालेलं आहे बरं का, कॅन्सल अजिबात करायचं नाही. तुला बी सांगून देतो बरं का, फिक्स झालेलं आहे. 100% चालेल ना. वेळेवर जर भाऊ कोणी पोपट केला त्याच्याकडे डायरेक्ट 500 रुपये वसूल करेल भाऊ, मोकळं म्हणणं. ए भाऊ 500 वर काय होईल, 1000 रुपये घ्यायचे म्हणजे काय, 500 वर काय होणार आहे आपलं. चालेल ना, 1000 रुपये द्यावे लागतील भाऊ. 1000चं नाव काढलं म्हणजे सर्व येतील तरी. सूरज पाय बर का, गाडीचा तू पोपट केला भाऊ, मग तू बघ. ए भाऊ अरे तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका, मी गाडी बरोबर आणतो, तुम्ही फक्त तयार राहा. चालेल मग फिक्स का आता. चला पटकन, पेपराचा टाइम झालेला आहे, पेपर द्यावा लागेल आणि पटकन खाली यावं लागेल. आज एक तर आपला शेवटचा दिवस आहे, नंतर 2 महिन्यानंतरच भेटू आपण. तेवढ्यात एक ट्रिप काढून देऊ कुठेतरी. चालेल चला मग. तर नमस्कार मित्रांनो, कसा वाटला आजचा व्हिडिओ. आपण आजचा व्हिडिओ खास मराठी लँग्वेज मध्ये बनवलेला होता, कारण काही कारणास्तव त्यामुळे आपण थोडी लँग्वेज चेंज केली. आणि महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलवर आता उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ स्टार्ट होणार आहे, तर तुम्ही सायंकाळी 8 वाजता बघायला विसरू नका. तुफान हैराणी आणि तुफान हैराणीची तुफान व्हिडिओ मजेदारपणे अशी ग्रोथ पकडतील आणि लवकरात लवकर ऑल पूर्ण महाराष्ट्राला आपण वेळ लावणार असं हैराणी कार्टून लवकरच प्रसारित करणार आहोत. तर तुम्ही रोज सायंकाळी ठीक 8 वाजता आपले व्हिडिओ बघायला विसरू नका. जय खानदेश. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये.